म्हणतो दीप अमावस्या. काय म्हणतो? या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो म्हणून त्याला दीप अमावस्या असं म्हणतो. आणि म्हणून आषाढ अमावस्येच्या दिवशी आपण दीपपूजन करतो. मग आषाढ महिन्यातला सर्वात शेवटचा दिवस म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपण दीप अमावस्या साजरी करतो. तुम्हाला माहितीये का आपण का साजरी करतो? नाही. मग ऐका, आषाढ महिना म्हणजे कोणता ऋतू सुरू असतो? आता कोणता ऋतू सुरू आहे? पावसाळा. पावसाळ्यात ढगांचा रंग कसा असतो? काळा. बरोबर? हा काळा रंग म्हणजे आपल्यातल्या नकारात्मकतेचं प्रतीक आहे. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना, मला हे जमणारच नाही, मी हे करूच शकणार नाही, मी हे करणारच नाही, हा बदलणारच नाही. हे जे आपण नाही नाही म्हणतो ना, हे नकारात्मक विचार असतात आणि नकारात्मक गोष्टी आपल्याला मागे घेऊन जातात. प्रगतीकडे न येता आपल्याला मागे नेतात. मग या सगळ्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या संपून, त्या नष्ट होऊन श्रावण महिन्याची सुरुवात करण्यासाठी आपण सगळेजण दिव्यांची पूजा करत असतो. आपल्या मनातील वाईट विचार, चुकीचे विचार, नकारात्मक विचार जाऊन अमावस्येचं प्रतीक म्हणजे अमावस्येला गडद ढगांचा रंग, काळा रंग. बरोबर? आषाढ अमावस्या, काळ्या ढगांचा रंग म्हणजे आपल्या मनातली नकारात्मकता, वाईट विचार सगळे नष्ट होऊन आपण दिवे पेटवतो. दिवा लावल्यानंतर सगळीकडे प्रकाश पडतो आणि या दिव्याच्या प्रकाशाने आपण उद्यापासून जो श्रावण महिना सुरू होणार आहे, या श्रावण महिन्याचं आपण सगळेजण दिवे लावून स्वागत करतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा जो दिवे लावण्याचा किंवा दीपपूजनाचा दीप अमावस्येचा जो सण आहे तो मुख्यतः महाराष्ट्रात आणि कर्नाटकात जास्त साजरा केला जातो. आलं लक्षात? तुम्हाला आज मी एक गोष्ट सांगते दीप अमावस्येची. सगळ्यांचं लक्ष आहे? बघा, एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. सगळे ऐकताय ना? आज आपण दीप अमावस्येची एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत की दीप अमावस्येला आपण सगळेजण घरामध्ये आपल्या घरातले सगळे जे दिवे असतात ते दिवे काढून त्याचे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. संध्याकाळच्या वेळेला आई छान दिवे लावते, दिव्याभोवती रांगोळी काढलेली असते. आपल्या घरातले मातीचे, स्टीलचे, पितळाचे, तांब्याचे सगळे दिवे आई काय करते? स्वच्छ करते. स्वच्छ करून ते छान त्याची आरास मांडून दिव्यांची, आजूबाजूला फुलांची रांगोळी वगैरे काढून त्याची सजावट केली जाते आणि दिव्यांची पूजा केली जाते. दिव्यांची पूजा केल्यामुळे काय होतं बरं? काय होतं दिव्यांची पूजा केल्यामुळे? काय होतं पुष्कळ? आपण देवाची पूजा करतो. बरं, देवाची पूजा केल्याने काय होतं? आपल्याला एक मनाची शांती मिळते, देवाचे आशीर्वाद मिळतात. बरोबर? मग वर्षभर आपण हे जे दिवे ठेवलेले असतात त्या दिव्यांना बाहेर काढून त्यांना स्वच्छ लखलखीत करून ते छान पेटवले जातात, उजळवले जातात आणि मग त्या दिव्यांची पूजा केली जाते. असं केल्याने काय होतं ते आपण या गोष्टीतून आज पाहणार आहोत. सर्वांचं लक्ष आहे? बघा, एका नगरीमध्ये एक राजा होता. त्या राजाची एक सून होती. तिला खूप छान सवय होती की घरातले सगळे दिवे स्वच्छ धुवून पुसून लखलखीत करायचे आणि त्या दिव्यांची पूजा करायची. तिला खूप आवडायचं दिव्यांची पूजा करायला आणि अगदी मनोभावे ती त्या दिव्यांची पूजा करत असे. एक दिवस काय झालं, पूर्वी अशी प्रथा असायची ना की घरातल्या पुरुष मंडळींनी आधी जेवायचं आणि मग घरातल्या स्त्रियांनी जेवायचं. पण एक दिवस काय झालं माहिती का, त्या राणीने म्हणजे त्या राजाच्या सुनेने काय केलं, घरामध्ये जे जेवण तयार झालेलं होतं ते तिने गुपचूप खाल्लं. कदाचित तिला भूक लागली असेल, तिने ते अन्न गुपचूप खाल्ले आणि मग नंतर विचारणं झाली घरामध्ये, कोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी खाल्लं. ही बिचारी राणी घाबरली. तिला वाटलं आता काय करायचं, म्हणून तिने काय केलं, उंदरांवरती आळा टाकला. म्हणजे उंदरांनी खाल्लं असं तिने खोटं सांगितलं. आणि गंमत काय झाली माहिती का, त्या उंदरांनी हे सगळं ऐकलं. उंदरांनी जेव्हा हे सगळं ऐकलं तेव्हा त्यांना फार राग आला त्या राणीचा. त्याने काय केलं माहितीये, त्या राणीची जी चोळी होती ती गुपचूप त्यांनी
उचलली, चोरून नेली आणि त्यांच्या घरी जी पाहुणी मंडळी आलेली होती ना त्यांच्या इथे टाकून आले, त्यांच्या खोलीमध्ये टाकून आले. आता आपले कपडे दुसऱ्याच्या खोलीत टाकलेले चांगलं आहे का? आपण दुसऱ्याच्या खोलीत जायचं असतं का? नाही. मग काय झालं, घरामध्ये सगळ्यांना त्या राणीची चोळी पाहुण्यांच्या खोलीत सापडली आणि मग सगळ्यांनी त्या राणीवरती आळ घेतला आणि तिला खूप वाईट बोलले आणि तिला घराच्या बाहेर हकललं आणि मग तिला खूप वाईट वाटलं. ती रडायला लागली आणि ते घराबाहेर निघून गेली. एक दिवस काय झालं, राजा शिकारीला निघाले होते. राजा शिकारीला गेल्यानंतर ते थकले म्हणून ते एका झाडाखाली ते आरामासाठी बसले, विश्रांतीसाठी. आणि त्यांना तिकडे चमत्कार दिसला. चमत्कार काय होता माहितीये? त्या दिवशी दीप अमावस्या होती. जसं आज आपली आहे ना आषाढ अमावस्या, तशी दीप अमावस्या होती. आणि त्या दीप अमावस्याच्या दिवशी सगळे जे घरातले दिवे होते ना, सगळ्यांच्या गावातल्या सगळ्यांच्या घरातले दिवे त्या झाडाखाली येऊन बसलेले होते आणि ते दिवे एकमेकांशी बोलत होते आणि सगळे एकमेकांच्या गप्पा गोष्टी करत होते की मला तर छान मिष्टान्न मिळालं, मला छान पक्वान्न मिळालं, मला छानपैकी नैवेद्य काढला होता. आपली आई पण नैवेद्य काढते की नाही देवाला उपवासाच्या दिवशी? या दिवशी आपण देवाची पूजा करून, दिव्यांची पूजा करून देवापुढे नैवेद्य ठेवतो. मग ते सगळे दिवे खुश होते, एकदम आनंदात होते की आपल्याला आज किती छान छान सगळं नैवेद्य मिळालेला आहे आणि आपली किती छान पूजा झाली, लक्ष स्वच्छ झालेले आहोत आपण, असं सांगितलं. बरं, अशा त्यांच्या गप्पा गोष्टी चालू असताना हे राजाच्या कानावर पडलं आणि राजा हळूच त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकायला लागला. त्यामध्ये राजाच्या घरचा एक छान दिवा होता ज्याची ती राणी रोज पूजा करायची, रोज घासून पुसून स्वच्छ करायची. तो दिवा बिचारा गुपचूप एका जागेवर बसून होता, गुपचूप. तो काहीही बोलत नव्हता. हे पाहून इतर दिव्यांनी विचारलं, तुला काय झालं, असा का बरं तोंड पाडून बसलाय? तेव्हा तो दिवा म्हणाला, मी तर राजाच्या घरचा दिवा आहे. दरवर्षी तिथली राणी जी होती ती मला स्वच्छ करून घासून पुसून लक्ष करायची, माझी पूजा करायची. मला इतका आनंद व्हायचा. पूजा झाल्यानंतर मस्त मला छान पक्वान्नाचा नैवेद्य मिळायचा, सगळ्या घरामध्ये स्वच्छ प्रकाश पडलेला असायचा आणि हे पाहून मला खूप आनंद व्हायचा. पण यावर्षी तर राणी घरात नाहीच आहे. त्या दिव्यांनी विचारलं, का बरं, तुझी पूजा कशी नाही झाली? काय सांगू तुम्हाला, आमच्या घरची जी राणी होती ना तिने मिष्टान्न आधीच खाल्लं आणि घरातल्या लोकांनी विचारल्यामुळे तिने सांगितलं की उंदरांनी खाल्लं, असं तिने खोटं सांगितलं. उंदरांना राग आला आणि उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या खोलीत टाकली. त्यामुळे राणीला घराच्या बाहेर हाकलून दिलं. त्यामुळे माझी काही यंदा कुठल्याही प्रकारची पूजा झाली नाही. मला माझ्या राणीची खूप आठवण येते आज. आणि तुम्हाला माहिती आहे हे सगळं त्या राजाने ऐकलं. मग राजाच्या लक्षात आलं, काय लक्षात आलं की राणीची काहीही चूक नव्हती. राणीने स्वतःहून तिकडे कपडे टाकलेले नाही, ही राणीची चूक नव्हती हे त्या राजाच्या लक्षात येतं. आणि मग तो राजा काय करतो माहितीये, घरी जातो आणि राणीला मेणा पाठवून, मेणा म्हणजे माहिती तुम्हाला काय असतं, पालखी. मेणा म्हणजे पूर्वी महाराजांच्या काळामध्ये पालखीमध्ये बसून राजांची स्वारी वगैरे निघायची, माहितीये तुम्हाला, त्या पालखीला मेणा म्हणतात. राणीला आदर सत्काराने मेणा पाठवून महालात परत घेऊन आले. राजांनी तिची क्षमा मागितली आणि मग राणीने काय केलं, आपल्या त्या लाडक्या दिव्याची मनोभावे पूजा केली, स्वच्छ धुतला आणि मनोभावे त्याची पूजा केली. घरामध्ये पक्वान्नाचं जेवण बनवलं आणि सगळ्यांना छान गोडाधोडाचं जेवण दिलं आणि सगळ्या घरामध्ये लक्ष दिव्यांचा प्रकाश झाला. बघा, राणीवर कोणीच विश्वास ठेवला नव्हता की राणी खरं बोलते असं, पण त्या दिव्यांचं जे बोलणं चाललेलं ते राजाने ऐकलं म्हणून राजाला समजलं. पण ते दिवे जे बोलत होते ते का बोलले, कारण राणी त्यांची मनोभावाने पूजा करायची, राणी त्यांची पूजा करत होती म्हणून त्या दिव्यांनी राणीला निर्दोष सिद्ध केले. निर्दोष म्हणजे काय, राणीचा कोणताही दोष नाही.
असं सिद्ध केलं आणि त्यामुळे राणीला पुन्हा आदर सत्काराने घरी यायला मिळालं. आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे बघा, दिव्यांची पूजा केल्यामुळे आपल्याला सुख, समाधान, शांती सगळं काही मिळतं. आपल्या घरात नुसता दिव्यांचा प्रकाशच नाही तर खूप सारा आनंद, खूप सारा प्रकाश, खूप सारं सुख आपल्या घरामध्ये यायला लागतं. म्हणूनच आषाढ अमावस्येच्या दिवशी आपण दीपपूजन करतो आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो? दीप अमावस्या. आज आपण आल्या फळ्यावर लिहिलं सकाळी, बरं, दीप अमावस्या. आणि उद्यापासून जो श्रावण सुरू होणार आहे त्या श्रावणाची छान अशी आपण सुरुवात करावी म्हणून आपण दिवे उजळवतो, त्यांची पूजा करतो आणि श्रावण महिन्याचा प्रारंभ करतो. सर्वांना गोष्ट आवडली? आता ही गोष्ट आपण घरी जाऊन सगळ्यांना सांगायची आहे. आता आपण काय करणार आहोत ना माहितीये? आता आपण काय करणार आहोत माहितीये? आपण जे हे सगळे दिवे मांडलेले आहेत त्या दिव्यांची आपण पूजा करणार आहोत. असं गरजेचं नाही की आपण सगळे दिवे लावले पाहिजे. आपल्या इकडे 3 दिवे आहेत, ते 3 दिवे आता आपण छान दिव्यांची आरास मांडलेली आहे. ते 3 दिवे आता मी लावणार आहे आणि मग आपण एक एक करून सगळ्यांनी दिव्यांना नमस्कार करून जागेवर जायचं आहे. मी जेव्हा बोलवेन तेव्हा या. दिव्यांची प्रार्थना म्हणणार आहोत. सगळ्यांनी माझ्या मागून म्हणायची आहे. ओके, चला म्हणा. डोळे बंद करा, हात जोडा. दिवा पाहुणे लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना. जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवा धर्मी. दिशा दिशातून या लक्ष्मीच्या दिसती पाऊल खुणा. शुभम करोती म्हणा मुलांनो, शुभम करोती म्हणा. या ज्योतीने सारे आपदा
शुभं करोति म्हणा मुलांनो, शुभं करोति म्हणा. दिव्या दिव्या रे दीपका, कानी कुंडले मोतीहार, दिव्या